त्यात अंजलीने तर पणच केलाय की ओमीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, आणि अशातच जर ती जहागीरदारांची सून झाली ना तर पूर्ण घराणं बरबाद होईल. त्यात भैरवी मॅडम आणि अंजली एकत्र आल्या तर मी आणि देवांशी वेगळे होऊ, आणि हे सगळं मला नाही होऊ द्यायचे. काही करून मला थांबवावं लागणार आहे, पण सगळं कसं करू मी? ओमी सुद्धा काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. त्याला तर माझ्याशी बोलायचंही नाहीये. नाही ठीक आहे ओमी, तुला नसेल माझ्याशी बोलायचं तर नको बोलू, पण माझं म्हणणं तर ऐकू शकतो ना तू? आणि काही झालं तरी तुला माझं ऐकून घ्यावं लागेल, कारण प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे. ATP हीच ती वेळ, हाच तो क्षण, आणि आता तुला लाईफचा बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा. ओके, ब्रूजेस लागल्यासारखं दिसलं पाहिजे. बेस्ट. ओके, अंजली, अगं काय झालं? तू ठीक आहेस ना? अंजली, मला माहिती तुला त्रास होते, मला पण खूप वाईट वाटतंय ग, पण आपल्याला स्ट्रॉंग राहायला हवं. आपण हारलोय ओंकार. आय थिंक आपली लव्ह स्टोरी नाही, ही अशीच एंड होणार आहे. अंजली प्लीज शांत हो तू, काही होणार नाहीये. अंजली हे बघ, तू प्लीज मला सांग काय झालंय. तू शांत हो आधी, मला भीती वाटायला लागली यार. तू प्लीज सांग मला काय झालंय. मला जीव द्यावासा वाटतोय रे आता. हा कदाचित आपला लास्ट कॉल असेल ओंकार. अंजली, अंजली असं नको बोलूस यार. तुझ्या जीवाला जर काही झालं ना तर मी पण माझा जीव देईन. ओंकार, आता मलाच कळत नाही ही अशी सिच्युएशन कशी काय झाली रे आपल्या सोबत. अशी म्हणजे कशी? तू एक मिनिट शांत हो आणि प्लीज मला सांग काय झालंय. तुझ्या घरच्यांनी परत काही केलं का?